नमस्कार मित्रांनो महाडीबीटी पोर्टल मार्फत राबवली जाणारी डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप जी आहे ते आता जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा। तर मित्रांनो जी काही डॉक्टर पंजाबराव देशमुख योजनेची जी काही स्कॉलरशिप आहे, जी निवास भत्ता आहे, तो आता विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो अशा बऱ्याचशा काही कमेंट आलेले आहेत की सर आमच्या याच्यामध्ये झिरो दाखवत आहे। तर ज्यांच्यामध्ये झिरो दाखवत आहे म्हणजे जे काही बेनिफिट्स आहे ते झिरो दाखवत आहे, फायनल बेनिफिट्स झिरो दाखवत आहे। आता तुमच्या याच्यामध्ये कुठल्याही नगर परिषदच्या प्रमाणे वेगवेगळ्या अमाउंट दाखवत आहे। कोणत्या नगरपालिकेला 38,000 रुपये, तर कुणाला 43,000 रुपये किंवा 53,000 रुपये, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बेनिफिट्स दाखवत आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्याला आता मग ज्यांच्यामध्ये झिरो दाखवत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला जे काही बेनिफिट्स आहे ते मिळणार नाही का? तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा मिळणार आहे, पण तुम्ही कुठल्या फॉर्म मध्ये काही तुमची त्रुटी आली आहे का, चूक आहे का, हे एकदा चेक करून घ्या। असेल तर तुमच्या क्लिअर करून तुम्ही सुधारून घेऊ शकता। त्याचबरोबर जी काही पंजाबराव देशमुखची जी काही स्कॉलरशिप आहे ती कधीपर्यंत जमा होईल, तर जे काही तुमचं डिपार्टमेंटल अप्रूव्हल आहे ते झाल्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्हल स्टेज मध्ये जाईल। आता तुमचा अंडर सर्टिनिटी मध्ये ऑप्शन मध्ये आहे, तो फॉर्म जो आहे तो तुमचा ज्या वेळेस अप्रूव्हल मध्ये जाईल त्यानंतर तुम्हाला जे काही अंडर डीडीओचं ऑप्शन येईल, अंडर डीडीओ इन्स्टॉलमेंट म्हणजे जी काही इन्स्टॉलमेंट आहे त्या इन्स्टॉलमेंटसाठी अंडर डीडीओ मध्ये जाणार। त्यानंतर तुम्हाला चेक रिडम स्टेटसचं ऑप्शन येणार। त्यानंतर तुमची फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी आहे, जी काही तुमची फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ती तुम्हाला 19,000 रुपये किंवा ज्या काही म्हणजे तुम्हाला जर जास्त भत्ता मिळत असेल 53,000 रुपये तर तुम्हाला जास्त मिळेल। पण जी काही इन्स्टॉलमेंट राहील त्या इन्स्टॉलमेंटसाठी तुम्हाला रिडमचं ऑप्शन येणार। तुम्ही रिडम केल्यानंतर तुमची जी काही स्कॉलरशिप आहे ते तुमच्या डीबीटी खात्यात, आता डीबीटी लिंकिंग खातं असणं विद्यार्थ्याचं गरजेचं आहे। तर तुम्हाला डीबीटी लिंक ही कशी स्टेटस चेक करायचं तर त्याच्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे, तर तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। त्याचबरोबर आता डीबीटी लिंक केल्यानंतर तुमची जी काही स्कॉलरशिप आहे ती लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा केली जाणार आहे। जवळपास मार्च महिना किंवा मार्चच्या नंतरही तुमचे इन्स्टॉलमेंट जे आहेत ते जमा होऊ शकतात किंवा दोन्हीही इन्स्टॉलमेंट एकत्र जमा केले जाऊ शकतात। तर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर, ज्या अर्जामध्ये झिरो दाखवत असेल तर तुम्ही एकदा दुरुस्ती करून घ्या, कारण डिपार्टमेंटल अप्रूव्हलच्या अगोदर जर दुरुस्त केली तर तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट केला जाणार नाही। तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।